होणारा नवरा पसंत नसल्यानं महिलेनं गुंडांना सुमारे 1.5 लाख रुपयांची सुपारी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव गावच्या हद्दीत 27 फेब्रुवारीला सायंकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या गुन्ह्याचा उलगडा करून यवत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे। आदित्य दांगडे, संदीप गावडे, शिवाजी जरे, इंद्रभान कोळपे आणि सूरज जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे। या प्रकरणी सागर कदम यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर कदम हा एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करीत आहे। सागर आणि मयुरी दांगडे यांचा विवाह होणार होता, मात्र मयुरीला सागर पसंत नव्हता, त्यामुळे तिने सागरला जीवे मारण्याची सुपारी 1.5 लाख रुपयांना दिली होती। आरोपींनी सुपारी घेतल्यावर खामगाव फाटा येथे सागरला अडवलं आणि आरोपी म्हणाले, तू मयुरीशी लग्न केलं तर तुला दाखवतो असं म्हणून सागरला लाकडी दांडक्याच्या साह्याने जबर मारहाण करून गंभीर दुखापत केली होती। या प्रकरणी सागर कदम यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। आरोपींच्या विरोधात या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास यवत पोलीस करत असताना पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य दांगडे याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता गुन्हा हा मयुरी आणि संदीप गावडे यांच्या सांगण्यावरून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी उर्वरित 4 आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतला आहे। तसेच गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली एक 4-चाकी गाडी देखील जप्त केली आहे। दरम्यान या गुन्ह्यातील 5 आरोपींना अटक करण्यात आली असून या गुन्ह्यातील महिला आरोपी मयुरी ही अद्यापही फरार आहे।